सांगली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार घेताच पोलीस निरीक्षक अजय सिनकर रस्त्यावर उतरले आहेत। शहरातील दुचाकीसह चारचाकी वाहनांची तपासणी करत नियमबाह्य चालवणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। शहरातल्या पुष्पराज चौक येथे चारचाकी वाहनांवर लावल्या जाणाऱ्या बेकायदेशीर फ्लेमिंग विरोधात सिनकर यांनी दंडात्मक कारवाई केली आहे। आज सांगली शहरातील कर्मवीर चौकामध्ये सांगली वाहतूक शाखेतर्फे काळ्या काचा ज्या वाहनांना लावलेले आहेत त्यांच्यावर, तसेच सायलेन्सर चेंज आणि विदाउट नंबर प्लेट किंवा विदाउट लायसन्स या फक्त 4 मुख्यत्वे हेडखाली कारवाई करण्यासाठी नाकाबंदी 6 संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत लावण्यात आलेली आहे। आणि या कारवाईकरता एक पोलीस निरीक्षक, 2 PSI आणि एकूण 12 कर्मचारी असं मनुष्यबळ लावण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार ही कारवाई चालू आहे। तर सांगली वाहतूक शाखेतर्फे सांगली शहरातील सर्व वाहन चालकांना आव्हान आहे की आपण आपल्या वाहनाला जर कृपया काळ्या काचा लावल्या असतील तर त्या काढून घ्या। तसेच ज्यांनी सायलेन्सर चेंज केले त्या सायलेन्सरचा मोठ्याने फटफटफट आवाज येतो आहे, त्यांनी ते सायलेन्सर काढून घ्यावे, अन्यथा त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात येतील आणि त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली योग्य ती कारवाई करण्यात येईल।